तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, परत एकदा सांगतोय, मिनिस्ट्री ऑफ शिप वेबसाईटवर जर गेलात तुम्ही तर तुम्हाला नीट माहिती लक्षात असायला पाहिजे. महाराष्ट्राची 720 किलोमीटरची नसून महाराष्ट्राची नवीन लांबी आहे 877.97 किलोमीटर, जी नवीन समुद्र किनाऱ्यानुसार आहे. तर गुजरातची जर आपण बघितली 2340 आहे, गोव्याचे आहे 193, कर्नाटकचे आहे 343, केरळचे आहे 600, तमिळनाडूचे आहे 1068. तर हा झाला ओव्हरऑल. आंध्र प्रदेश आहे 1053, त्यानंतर ओडिसा आहे 574 आणि वेस्ट बंगालला आहे 721. तर यांचा एकूण आणि अंदमान केंद्रशासित प्रदेशांमध्ये अंदमान निकोबारची लांबी झालेली आहे 3083 किलोमीटर. तर ओव्हरऑल एकूण समुद्र किनारा जर म्हटलं मुख्य भूमी आणि केंद्रशासित प्रदेश, तर ते आता आहे 11,098 किलोमीटर. आलं लक्षात? आणि त्यातल्या त्यात जर उतरता क्रम जर आपल्याला मुख्य भूमीचा लावायचा जर झाला तर गुजरात आहे 1 नंबरला, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि वेस्ट बंगाल. तर आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचारलं जातं, ही अपडेटेड माहिती असणं आवश्यक आहे. सो बी प्रिपेअर्ड ओव्हर दॅट.